वेलकम टू पेंशू किचन। आज आपण हिरव्या मिरचीची रेसिपी बघणार आहोत। मी इथे 1 किलो मिरची घेतलेली आहे, ताजी फ्रेश छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून फॅनखाली 1 तास वाळून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून सुद्धा घेऊ शकता। आणि अशा प्रकारे पोटातून चिरा मारायचा आहे मिरचीच्या छान, जेणेकरून आपला मसाला हा छान त्यात बसेल। आणि आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा अशा प्रकारे सर्व मिरच्या मी आता कट करून घेत आहे, तुम्हाला दाखवल्या त्याप्रमाणे। तुम्हाला जर सुरीच्या सहाय्याने जमत नसेल तर तुम्ही विळीच्या सहाय्याने सुद्धा कट करून घेऊ शकता। किती सोप्या पद्धतीने कट केल्या जाते तुम्ही बघू शकता। आता हे पूर्ण मिरच्या मी कट करून घेणार आहे। इथे मी छोट्या पोहे खायच्या चमच्याने 2 चमचा सोप घेतलेली आहे आणि छान जाडसर अशी बारीक करून घेणार आहे। आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट जाडसरच घ्यायचे। तिथे मी जिरं पण 2 चमचे जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि हातावर क्रश करून ते बी 2 चमचे छान वाटून घेतलेलं आहे जाडसर। तुम्ही मिक्सरमध्ये पण पल्स मोडवर फिरून घेऊ शकता। धनेपूड मी हे रेडीमेडच होतं घरात ते घेतलेलं आहे। अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपला मसाला हा घरीच तयार होतो, आपल्याला मसाला विकत आणायची काही जरूरत नाही आहे। सोप, जिरा, ओवा आणि धनेपूड बघा अशा प्रकारे कट मारलेले सर्व मिरचीला। जेव्हा आपला मसाला आपण टाकू ना तेव्हा छान ते आतमध्ये जाईल आणि कोटिंग होईल त्याचं। इथे मी पावभर दही घेतलेला आहे। आता हे घेतलेले अर्धे मसाले मी दह्यात टाकणार आहे आणि खूप छान सोप, ओवा, जिऱ्याचा सुगंध येतो ना धनेपूडचा, खूपच छान। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। उरलेले मसाले मी हे मिरचीवर टाकत आहे। बघा आता दही मी हातानेच मिक्स करून घेत आहे, त्यामुळे छान एकत्र होईल। आणि दही हे घट्टच घेतलेलं आहे मी आणि आता ती मिरचीवर टाक आहे। आता आपल्या मिरचीच्या बुडापासून तर पूर्ण मिरच्या मिक्स करून घ्यायच्या आहे, कारण आपलं मसाला आणि दही हे खाली तळाशी जाऊन बसते, त्यामुळे आपल्याला मिक्स करताना अशा प्रकारे मी व्हिडिओत दाखवते त्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या जर हाताची आग होत असेल तर तुम्ही हाताला तेल लावू शकता, गोड तेल लावून घ्यायचं हाताला, किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण मिक्स करून घेऊ शकता। माझ्या हाताची आग होत नाही, मी तेल लावलेलं आहे, त्यामुळे मी हातानेच करत आहे आणि छान मिक्स होते। आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही आमची विदर्भ पद्धतीची दही मिरची कशी वाटली। आता एका डिशमध्ये काढून घेत आहे, छान पतलं असं ठेवायचं आहे। आणि मी दुसऱ्या 2 ताटासुद्धा काढून घेतलेले बघू शकता आणि छान 2 दिवस उन्हात वाळून घ्यायचे आहे। बघा 2 दिवसांनी उन्हात वाळल्यानंतर किती छान कोटिंग झालेलं आहे आपल्या मिरचीचं, मी तुम्हाला जवळून दाखवते। पूर्ण मिरचीच्या आतमध्ये आपलं मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे। आवाजही बघा किती छान येत आहे। तुम्ही ताव्यावर तेल टाकून छान ही मिरची फ्राय करून तळून घेऊन फिक्की खिचडी, वरण भात, भाजी पोळी सोबत तोंडी लावायला तळून छान क्रंची लागते। आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। थँक्यू।